सर मॅडम प्लीज बसा प्लीज या सर मॅडम. अर्जा सगळे तुमच्या आवडीचे पदार्थ बनवलेत बरं का. कशापासूनही सुरुवात करा. आळूवडीनेच करतो सुरुवात. काय आप्पे? आप्पे रुपाली ते तुम्ही अगदी वेळेत आलात बघा. सगळे कुठे आहेत? आताच वंश आणि अर्जुन दादा वर गेलेत. चला. वहिनी तुम्ही का यावेळी इथे यायला नको होतं का मी? अगं रुपाली असं काय बोलतीयस तू? हा या की. हे सगळं काय चाललंय मामांजी? जिच्या सोबत लग्न ठरले तिला सोडून भाऊजी इथं इथं अपर्णा बरोबर डेट साजरी करतात ते? वहिनी असं नाही. हे बघा मी आत्ता आलो कामावरून आणि अमोलने हे सगळं केलं त्यामुळं तुम्हाला नाही म्हणताच आलं नाही हो ना? अहो भाऊजी अमोलला कळत नाही. तो लहान आहे. पण तुमचं काय? तुम्हाला पण कळत नाही का? जाऊबाई अहो काय बोलताय हे तुम्ही? अर्जुन काहीच चुकीचं करत नाहीये आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं आर्या. हो जाऊबाई अर्जुन इथे फक्त अमोलसाठी आलाय आणि अर्जुन अमोलसाठी जे काही करतोय ना त्या बाबतीत माझी कसलीही तक्रार नाही. आर्या खरंच खूप मनापासून थँक्यू. अर्जुन अरे थँक्यू काय? मी तुझी होणारी बायको आहे आणि तुला समजून घेणं माझं कर्तव्य आहे. अर्जुन अरे अमोल समोर. हो हो अर्जुन तुमची डेट चालू द्या. जाऊबाईंना घर खाल्ल्यासारखं होत होतं त्यामुळे मी त्यांना इथे घेऊन आली. मी निघते. आर्या थांब. आलीस तर जेवून जा आता. म्हणजे आपण दाजी. हा आर्या इथं थांबलेली अपर्णाला चालणार आहे का पण? अगं रुपाली का नाही चालणार तिला? अहो तसं नाही मामनजी. डेट दोघांची ठरलेली ना म्हणून म्हणलं मी. अपर्णा चालेल ना तुला आर्या इथं थांबलेली? ताई अहो मला का असं विचारताय तुम्ही? आणि अर्जुन म्हणलाय ना मग काहीच हरकत नाही. जेवून जाऊ देत तिला. नाही नको अर्जुन. उगाच माझ्यामुळे तुमची डेट खराब नको व्हायला. मी निघते. घरी आई बरोबर जेवेन. आर्या तू जेवूनच जा. मी तुझं नाही ऐकणार. बरं ठीक आहे
पण त्या बदल्यात मलाही एक गोष्ट हवी आहे तुझ्याकडून. अरे तू जेवावं म्हणून आम्ही काय द्यावं तुला? बाबा आधी अर्जुनला हो तर म्हणू द्या. बरं ठीक आहे, तू जे मागशील ते मी तुला देईल, पण जीवनचा. ठीक आहे अर्जुन. अरे वातावरण इतकं मस्त आहे आणि या सुंदर वातावरणात मला तुमच्या सगळ्यांबरोबर जेवायचंय. म्हणजे अमोलने इतकं छान सेटअप केलंय, तर मग आपण सगळे एकत्र जेवूयात ना. पण का? प्लीज राजा काकी, मी हे सगळं माझ्या मा आणि बाबांसाठी केलंय. नाहीतर काय, अमोलनं हे सगळं फक्त त्याच्या मा आणि बाबांसाठी केले. आणि आता इथं दिप्या, अमोल, हे बघ बाळा, अरे तुझ्या बाबांनी आणि मी खूप डेट साजरी केल्यात, पण आज फक्त तुझ्यामुळे आपल्या अख्ख्या फॅमिली सोबत आम्हाला डेट साजरी करायचा चान्स मिळतोय, नाही का? आणि अमोल बाळा, हे बघ, आपल्या फॅमिली बरोबर डेट करणं यापेक्षा मोठं काय असेल सांग बरं तू. बाबा, पण मी हे सगळं तुझ्यासाठी केलंय ना. अर्जुन, अरे अमोलला नसेल आवडत तर राहू दे, मी जाते. नाही नाही, तसं नाही अमोल बाळा. अरे तुझे मा आणि बाबा परत जातील की डेटवर, पण आता आपण सगळे एकत्र आहे की नाही, मग मजा करू की. हा अमोल बाळा, मी आणि तुझी मा परत जाऊ डेटवर कधीतरी. हा सिम्बा प्रॉमिस. सिम्बा प्रॉमिस. चालेल, ठीक आहे, आपण सगळे एकत्र जेऊयात. हो पण दाजी, अमोलनंही सकाळपास चला, अरे एक्स्ट्रा ताटे लागतील ना, खुर्ची राहिली, खुर्ची आण. ए बाळा जा, चला चला चला. वा रुपाली ताई, काय मोक्यावर आलाय तुम्ही. हा, ही डेट फक्त तुमच्यामुळे कॅन्सल झाली आहे बरं का. आत्ता तर ही सुरुवात आहे मोना, आता पुढं पुढं बघ ही रुपाली काय काय करते ते. मोना, अगं कसलं भारी जेवण बनवलं होतंस तू आज. तुला खरं सांगू का, असं जेवण मी आजपर्यंत जेवले नाही, त्यामुळे 2 का जरा जास्तच खाल्ले. रुपाली ताई, हो कौतुक केलेलं मला आवडलं असतं, पण आजचं जेवण मी केलेलंच नाहीये. हो, मग कोणी केलं जेवण? अगं आजची रेसिपी मी तुझ्याकडेच मागणार होते. हो, आजचं जेवण बापूने आणि बाबांनी बनवलंय आणि बाबा मेन होते बरं का. काय? खरंच की काय? म्हणजे तुम्ही शेतात करत होता हे माहिती होतं मला, पण आज इथं पहिल्यांदाच बनवलं. नाही म्हणजे पुण्यात पहिल्यांदा बनवलं ना. विनायकराव तसे हौशी आहेत, त्यांना वाटलं त्यांनी लगेच केलं. हा म्हणजे झालं तसंच, पण अमोलचा आग्रह झाला ग. नाही ते काय का असं ना वहिनी, तुम्ही इथं आला ना ते भारी काम झालं. काय कदम? हा, खरं तर मला आर्याने समजावलं की जिथं आपली माणसं असतात तेच आपलं घर असतं. मग मला एकटीला नाही राहू वाटलं तिकडं. हो, आणि जाऊबाईंना पण एकटं बघून मला खूप वाईट वाटत होतं म्हणून. पण बाबा, अर्जुन, अरे तुम्ही एकदा तरी त्यांना इकडे या म्हणायचं होतं. आर्या, अगं आम्ही अगं मी फोन केला होता तिला, पण ती नग म्हणली. मामनजी माफ करा मला, पण मी आत्ता आली आहे ना. अपर्णा, तुला चालेल ना मी इथं राहिलेलं? ताई अहो, असं काय म्हणताय रुपाली? अहो, तुम्ही आला तर अमोलला आनंदच होणार आहे की. हा, तुम्ही इथं राहा. काय गाप्या? हो ताई, तुम्ही राहा. तुम्हा सगळ्यांना असं एकत्र बघून ना मला खूप छान वाटतंय. आणि अपर्णा, तुला तर माझा स्वभाव माहिती आहे, म्हणजे माझ्या स्पष्ट बोलण्यामुळे तू दुखावली असणारच, तरी तू मला समजून घेऊन इथं राहायला हो म्हणली, त्याबद्दल खरंच थँक्यू. अहो ताई, परवानगी देणारी मी कोण आहे? तुम्ही खरंच राहते, आणि असं बोलून तुम्ही मला नका ना परक करू. बरं, मला आता निघावं लागेल, मी जाते. खूप उशीर झालाय ना, आई घरी एकटी असेल. आर्या,
अगं एकटी नको जाऊस हा. भाऊजी सोडतील ना तुला. हा येतो, मी येतो सोडायला. नाही नको अर्जुन, अरे जाईन मी. घर काय इथून जास्त लांब नाहीये. तुला अमोल बरोबर वेळ घालवायचा असेल ना. हा पण इथं बाहेर तरी सोडायला तू चल. बरं ठीक आहे. अमोल, अरे असं नाराज राहून कसं चालेल बाळा? अरे दिव्या मामा, आपण किती काय काय केलं पण सगळं वेस्ट केलं. हा पण वेस्ट का बरं झालं? आपण सगळ्या फॅमिली सोबत जेवलोच की. मामा, अरे तुला माहिती ना ही डेट फक्त मला आणि बाबासाठी होती. अरे ते पण आहे, पण बघ या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली की. काय दिव्या मामा? म्हणजे हे बघ, तू आता जेव्हा मा आणि बाबांची डेट प्लॅन करशील ना, अरे त्यावेळी ते दोघंच येतील ना. हो ते तर आहेच, पण मामा एक सरप्राईज होतं ना. अरे बाळा असं होतं कधी कधी, ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात ना त्या अशा सहजासहजी नाहीत मिळत. का बरं मामा? मा म्हणते की मला जे हवं ते सगळं मिळेल. अगदी बरोबर बोलते बघ तुझी मा. पण अमोल, ज्या गोष्टींमुळे आपल्याला चांगलं वाटतं त्या जर गोष्टी आपल्याला मिळवायच्या असतील ना तर थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात. हा, मला तर माझी मा आणि बाबा एकत्र आले तर खूप भारी वाटणार आहे. बरोबर. मग आता मला सांग, आपण असं खचून चालेल का? अरे अमोल, आणि आपले जर का प्रयत्न कमी पडले ना तर आपण उद्यापासून जोमानं तयारी करू की. हा यस मामा. अरे पण मामा, माझे मा बाबा एकत्र येतील ना? अरे नक्की येणार. यो दिप्या मामा आहे की तुझ्या पाठीशी. आणि अमोल, आता काय जरी झालं ना तरी आपण आपला प्लॅन विस्कडून द्यायचा नाही म्हणजे नाही. ओके दिव्या मामा, थँक्यू. आता थँक्यू कशासाठी? कारण तू जगातला सगळ्यात बेस्ट मामा आहेस ना म्हणून. मोना, अगं या खोलीत तर अपर्णा आणि भाऊजी अगदी नवरा बायको असल्यासारखं सगळं लावून ठेवले. मग मी काय तुम्हाला उगाच तिकडे बोलत होती का? अहो रुपाली ताई, बघताय ना तुम्ही. नाही नाही, बरं झालं मी इकडे आले. ते आता सगळं आपल्या हातातनं निसटून गेलं असतं. हो ना. अहो रुपाली ताई, ही खोली आधी माझी होती, पण त्या छोटे सरकारनी मला तिकडच्या त्या लहान खोलीत पाठवलं आणि हे तिघं आता इथे राहत आहेत. अहो तुम्हाला हे पटतंय का? मोना, अगं हे न पटण्यासारखंच आहे, पण आपल्याला खचून चालणार नाही. हा हो रुपाली ताई, हो तुम्ही काहीतरी करा आणि त्या दोघांना कायमचं वेगळं करा. मोना, तू काळजीच करू नकोस. बघतेच मी ते दोघं कसे एकत्र येतात. अहो रुपाली ताई, तुम्ही काही म्हणा, पण तुम्ही आल्यापासून मला आधार वाटतोय बघा आता. नाहीतर मी एकटीच होती हो इथं. मोना, आता तर खरं मला तुझ्या आधाराची गरज आहे. अगं त्या दोघांना वेगळं करणं माझ्या एकटीचं काम नाही ग. रुपाली ताई, तुम्ही मला सांगाल ते मी करायला तयार आहे. मला फक्त ते एकत्र नको आहे. मला असंच साथ देणारं कुणीतरी हवं होतं. सगळं आपल्या मनासारखं होणार. तू आता काळजीच करू नकोस. नक्कीच रुपाली ताई, पण आता इथून चला लवकर, नाहीतर वंशांच्या मनासारखं व्हायला वेळ नाही लागणार. हा विनायकराव, बरं झालं रुपाली सुद्धा इकडेच आल्या. नाही, तुम्हाला सारखी त्यांची काळजी वाटत होती, त्यामुळे बरं झालं तुमचं जीव एका जागी राहील. बापू, तुम्हाला कसं कळलं? हो, कायचं काय त्यात, तुमच्या वागण्यातून समजत होतं. अहो खरं आहे, म्हणजे स्वप्नील तिकडे गावाला गेलाय ना, आणि मग ती एकटीच होती तर मनाला लागून राहिलेली. पण बरं झालं ती आली. ती होय, आणि आज जरा जास्तीचं जेवण केलं तर ती बी बरं झालं. अहो नाहीतर ऐनवेळी फजिती झाली असते आपली. आणि त्यात जेवणाचा भेद सांग. विनायकराव, काय हो, काय झालं? काय नाही बापू. अहो आर्याचं आर्याचं लग्न ठरलेलं असताना हे सगळं तिच्या समोर नको व्हायला होतं. नक्की काय खेळतंय मनात तुमच्या? बापू, आज आपण आर्यासाठी नाप्पीसाठी जेवण बनवलं आणि तिथं आर्या आली. आता हे सगळं बघून आर्याला काय वाटलं असेल ना. बापू,
अमोलला मदत करून मी चुकतोय का काय काय कळणच झाले मला. नाही नाही विनायकराव, तुमचं काय बी चुकत नाही. अहो असं कसं म्हणताय बापू? आर्याला साखरपुडा करायला मीच भाग पाडले आणि आता आप्पी आणि आर्या एकत्र यावं म्हणून आजोबा बापू. अमोल काय रे? आजोबा बापू, मी ना तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे. अरे अमोल, बापू इकडे या. काय? आजोबा इकडे या. बापू, आजोबा आता माझा मामा जगात सगळ्यात बेस्ट मामा आहे आणि तुम्ही दोघे सुद्धा जगातली सगळ्यात बेस्ट आजोबा आहात. बाय. काय? आता मला सांगा, याला मदत केली ती चूक झाली का हो आपली? नाही नाही, अजिबात नाही. हो बापू, या एका गोड पापीसाठी ना मी अमोलला परत परत मदत करीन बघा. विनायकराव, माणसानं कसं पाण्यासारखं वाहत राहावं, म्हणजे परिस्थिती असेल तसं वळणं घेता येतात. बापू तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? कसं आहे विनायकराव, आपण जसं मोठं होतो का नाही तस तशा मागच्या गोष्टी विसरून ज्या त्या परिस्थितीत जसं तसं वागता आलं पाहिजे आपल्याला. आता मला सांगा, त्या परिस्थितीत तुम्हाला वाटलं तसं तुम्ही वागला, आता तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही वागताय, मग इतकं सोपं गणित आहे ती. आता परत परत तुमचंच चुकतंय असं म्हणून नाराज होऊ नका. हा, आता रुपाली पण इकडेच आलेत राहायला, त्यामुळे ती पण काळजी नाही, त्यामुळे तुमची चूक आहे असं वाटून घेण्यात कायच अर्थ नाही हो. बरं चला, आज जेवण चांगलं झालंय, जेवणाचं कौतुक झालंय, दमछाकलंय झाली, झोपे. वर्षा, माझं मन दोन्हीकडे का पळते कुणास ठाऊक. हा, पर या लेकराला बघितलं ना की वाटतंच त्याला आई बापाची सावली मिळायलाच हवी म्हणून. हा, आता आप्पीला ना अर्जाला काय वाटतंय कुणास ठाऊक. बरं अर्जुन, चल मी निघते. आणि हो, एवढ्या छान जेवणासाठी ना खरंच खूप थँक्यू. आर्या, तू काय मला थँक्स म्हणतेस? मीच तुला थँक्स म्हणलं पाहिजे. मी हा असा पेचात अडकलोय आणि तू सगळ्या गोष्टी एकदम मस्त हँडल करतेस, त्यासाठी थँक्स. अर्जुन, आतापर्यंत मी चुकत आले. खरं तर तुझ्या या परिस्थितीत ना मी तुला समजून घ्यायला हवं होतं आणि आता मी तेच करते. तसंच तुझ्या बाबतीत पण चुका झाल्यात माझ्याकडून. हो अर्जुन, पण तू काय मुद्दाम केलंस का? आणि हे बघ, आता तुझा ज्यात आनंद आहे ना, मला त्याच गोष्टी इथून पुढे सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. आर्या, तू खूप चांगली मैत्रीण आहेस ग, एकदम भारी. म्हणजे मी नशीबवान आहे, माझ्या आयुष्यात तू मैत्रीण म्हणून आहेस, खरंच. अर्जुन, या मैत्रिणीपासून तुझी बायको होण्यापर्यंत मला काय काय करावं लागणार आहे कुणास ठाऊक. अरे काय काही नाही अर्जुन, मी निघते. अप्पे, अगं अपर्णा, तू ये ना. ही चावी विसरली होती. थँक्स. थांब ना, आर्या निघालीच आहे आता, थांब. नाही ठीक आहे, अमोल वाट बघतोय माझी, मी आहे. बरं अर्जुन, मी पण निघते. बाय. अप्पे, आज माझी काळजी मिटली बघ. म्हणजे? अगं, वहिनी इकडे राहायला आले ना, मी टेन्शन फ्रीज झालोय. वहिनी तिकडे होते ना, तर मनाला रुक रुक लागून राहिली होती.
काय झालं? तुला नाही आवडलं का वहिनीकडे आल्यात ते? अर्जुन, मला माणसांची अडचण कधीच नाही झाली, पण जरा स्पष्ट बोलायचं म्हटलं तर नाही, मला नाही आवडलं ताई इकडे आले. अगं आपे, ते काय परके आहेत का? नाही, परक्या नाही आहेत त्या. डिवोर्स पेपर देताना पण त्यांनी हाच विचार करायला पाहिजे. चुकतो माणूस, यायचं सोडून. अर्जुन, चुकतो की, मान्य आहे मला, पण त्यानंतर पश्चाताप आणि माफी ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात ना. हे बघ आपे, असे आपण एकत्र राहणार नव्हतो, त्यामुळे वहिनी चुकल्या काय. अर्जुन, असेलही, माझं त्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये, पण ताईंनी आपल्या दोघांच्या नात्यात नव्हतं पडायला पाहिजे. हा निर्णय आपण दोघांनी घेतला असता ना.